हार्ट अटॅक. हार्ट अटॅक म्हणजे काय? हार्ट अटॅक कशामुळे होतो? तुम्ही बघितलं असेल आजकाल काही जण बसलेल्या ठिकाणी चेअरवरच त्यांची डेथ झालेली आहे. काही जण चलता चलता अचानक डेथ झाली. काही म्हणजे जिम मध्ये एक्सरसाइज करताना अचानक डेथ झालेली आहे. या केसेस अशामध्ये आणि मिडल एज मध्ये सगळ्यात जास्त, न्यू एज मध्ये सगळ्यात जास्त ऐकायला येत आहेत. हे नेमकं काय आहे? हार्ट अटॅकची नेमकी लक्षणे काय आहेत? हार्ट अटॅक कशा ओळखायचा? आपण आपल्या समोर काय काय त्रास व्हायला तर आपण हा हार्ट अटॅकच आहे कशाला ओळखायचा? गोल्डन टाइम म्हणजे काय? ल्युसिड इंटरव्हल कशाला म्हणतात? या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर संजय मुंडे. आज पाहूया हार्ट अटॅक म्हणजे काय. हार्ट अटॅक म्हणजे आपल्या शरीराला हृदय रक्त पुरवठा करतं पंपिंग करून, आणि स्वतः हृदयाला रक्त पुरवठा करण्यासाठी करोनरी नावाची आर्टरी आहे, ती आपल्या हृदयाला रक्त पुरवठा करते. करोनरी आर्टरी मध्ये कोलेस्टेरॉल, फॅटी प्लग, अथेरोस्क्लेरोसिस या गोष्टींनी फॅटी प्लग बनून अडथळा होणे आणि पुढे रक्त पुरवठा न होणे, त्याच्यामुळे रक्त पुरवठा नाही झाल्यामुळे मायोकार्डियल सेलच्या डेथ होतात. याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. हार्ट अटॅकचे प्रमुख लक्षणे बघायला गेलं तर खूप कमी केसेस मध्ये एकदम अचानक होतं, अचानक त्रास चालू होतो. पण मॅक्झिमम केसेस मध्ये काही अलार्मिंग सिम्पटम पण आहेत. थोडं चालल्याच्या नंतर दम लागणे, पायऱ्या चढल्याच्या नंतर दम लागणे, अंगाला घाम येत राहणे, हे सिम्पटम्स आहेत. असे सिम्पटम आल्याच्या नंतर हॉस्पिटलला रीच करून ब्लड प्रेशर बघणे महत्वाचे आहे, ऑक्सिजन सॅच्युरेशन बघणं महत्वाचे आहे की हे कशामुळे व्हायले. तर एक्झॅक्ट हार्ट अटॅकचे लक्षण कसे ओळखायचे? बघितलं तर एज बघितलं तर मिडल एज मध्ये जास्त आहे, मेल मध्ये जास्त आहे, आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हटलं तर स्ट्रेस आणि टेन्शन. एक्साइटिंग फॅक्टर स्ट्रेस आणि टेन्शन आहे. जी लोक स्मोकिंग करतात, अल्कोहोल कन्झम्पशन करतात, त्यांना सगळ्यात जास्त रिस्क आहे हार्ट अटॅक येण्याची. आतापर्यंत जेवढ्या केसेस बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये 70 to 80% केसेस अल्कोहोल आणि स्मोक हॅबिट असणारे आहेत. हायपरटेन्शन आणि डायबिटिक जे प्री डिसीज आहेत, अगोदरपासूनच आजार आहेत, हायपरटेन्शन आणि डायबिटिक, त्यांना पण हार्ट अटॅक येण्याचे जास्त चान्सेस असतात. ज्या बॅड हॅबिट्स आहेत, जंक फूड खाणे, रस्त्यावरचं स्ट्रीट फूड खाणे, जास्त ऑइली खाणे, आणि आरामदायी लाईफ ज्यांची आहे, जे सेडेंटरी लाईफ म्हणतो त्याला आपण, जे की जास्त एक्सरसाइज करत नाहीत, हार्ड वर्क करत नाहीत, बसून काम करतात, दिवसभर बसूनच राहतात, अशांना जास्त हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. आणि फॅमिलियल प्रेडिस्पोजिशन म्हणजे आपल्या आईला, वडिलांना, भावाला, बहिणीला, रक्ताच्या नात्यामधील कोणाला जर हार्ट अटॅकची लक्षणे असतील, त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर तुम्हाला पण हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता आहे. ही झाली कारणे. आता पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रमुख लक्षणे काय आहेत, की हे हार्ट अटॅकच आहे, हृदयविकाराचा झटकाच आहे, हे कसं ओळखायचं? याच्यासाठी पेशंटला एकदम अचानक त्रास चालू होणे छातीमध्ये, अंगाला घाम येणे, मळमळ होणे, उलटी होणे, अंगाला एवढा घाम येतो बसलेल्या ठिकाणी पूर्ण अंगाचे कपडे भिजून जातात, आणि जो छातीमध्ये जो त्रास होणार आहे तो त्रास मानेकडे, पाठीकडे पसरत जाणे किंवा डाव्या हाताकडे पसरत जाणे. छातीमधला त्रास डाव्या हाताकडे जाणे, मानेकडे जाणे किंवा पाठीकडे जाणे, दुखत जाणे. आणि चेस्ट पेन परसिस्टंट असतात. परसिस्टंट म्हणजे कंटिन्यू चेस्ट पेन होत राहतात. नौजिया, वॉमिटिंग असतात, पेशंटला मळमळ व्हायला लागतं, त्याला श्वास घ्यायला त्रास होतो, छातीत धडधड केल्यासारखं वाटतं, छातीवर दगड ठेवल्यासारखी फिलिंग येते पेशंटला, श्वास घ्यायला भरपूर त्रास होतो, पाल्पिटेशन होतं. हे हार्ट अटॅकचे प्रमुख लक्षणे आहेत. ही जर लक्षणे दिसायला लागली तर तुम्ही काय करणार? जर तुम्हाला हार्ट अटॅकची दिसायला लागली तर तुम्ही काय करणार? तर पहिली गोष्ट, पेशंटला पॅनिक होऊ द्यायचं नाहीये, आणि सगळ्यात मेन मॅनेजमेंट म्हणजे पेशंटला अननोन ठेवायचं. पेशंटला काय अननोन ठेवायचे? तर हार्ट अटॅक मध्ये एक्साइटिंग फॅक्टर हा स्ट्रेस आहे सगळ्यात महत्वाचं. जर तुम्ही पेशंटला सांगितलं, तुम्हाला दिसायले की अरे ही हार्ट अटॅक सारखी लक्षणे दिसायले, आणि पेशंटला पण सांगायला पाहिजे, तर पेशंटला जर सांगितलं तुम्ही की हार्ट अटॅकची लक्षणे दिसत आहेत, तर तो आणखी जास्त घाबरून जाईल, आणखी जास्त स्ट्रेस घेईल, आणि कंडिशन जास्त वर्स होऊन जाईल. फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी करायची, त्याला रेस्ट करायला लावायची आहे, बसवायचं आहे रेस्ट एका जागेवर, टॅबलेट सॉर्बिट्रेट द्यायची आहे, त्याला सबलिंग्युअल ठेवायची, जेणेकरून त्याचा जे चेस्ट पेन आहे, छातीतील त्रास आहे तो कमी होऊन जाईल. आणि
टॅबलेट इकोस्प्रिन द्यायची आहे. इकोस्प्रिन टॅबलेट प्रत्येकाच्या घरामध्ये असायला पाहिजे. सॉर्बिट्रेट टॅबलेट पण प्रत्येकाच्या घरामध्ये असायला पाहिजे आपल्या फर्स्ट एड किट मध्ये. आपला नेक्स्ट व्हिडिओ फर्स्ट एड किट वरच राहणार आहे, की जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्याला कोणती फर्स्ट एड किट मध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत, कोणतं मेडिकेशन ठेवायचं आहे, की जेणेकरून आपण हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकू आणि प्रायमरी फर्स्ट एड करू शकू. इंटरव्हल म्हणजे काय? ल्युसिड इंटरव्हल. तर हे चेस्ट पेन चालू झाल्याच्या नंतर तुम्ही हॉस्पिटल पर्यंत पोहोचतायत, याला ल्युसिड इंटरव्हल म्हणतात. आणि हा गोल्डन टाइम आहे, हेच गोल्डन टाइम आहे. तर हा गोल्डन टाइम तुम्हाला वेस्ट करायचा नाहीये. या गोल्डन टाइम मध्ये जेवढं होईल तेवढं, आणि हा कोणाकडे हॉस्पिटल रीच करायचे, कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन घ्यायचे. कार्डिओलॉजिस्ट तुम्हाला ओपिनियन देतील, ईसीजी करतील आणि थ्रोम्बोलाइज करणे हा पर्याय आहे. थ्रोम्बोलाइज करतील. थ्रोम्बोलाइज केल्याच्या नंतर पेशंटच्या चेस्ट पेन मध्ये आणि कंडिशन मध्ये थोडा सुधार होईल. पुढे आपण अँजिओग्राफीचं सजेशन देतात. अँजिओग्राफी केल्याच्या नंतर 3 ऑप्शन आपल्याकडे खुलतात. अँजिओग्राफीच एक आहे तपासणी, की त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं ते समजणार आहे. अँजिओग्राफीच्या नंतर 3 ऑप्शन आहेत. नंबर 1, ऑन मेडिकेशन. 50% किंवा 60% ब्लॉकेज असेल तर आपण त्याला मेडिकेशनवर पण मॅनेज करतील. नंबर 2 आहे अँजिओप्लास्टी. हे सगळ्यात जास्त प्रॅक्टिस मध्ये आहे, जास्त यूज होते. 80% 90% ब्लॉकेज असेल, डबल वेसल किंवा सिंगल वेसल, याला अँजिओप्लास्टी करून आपण रिलीज करू शकतो. आणि थर्ड ऑप्शन आहे बायपास सर्जरी, याला CABG असे म्हणतो. ट्रिपल वेसल, 3 वेसल किंवा 3 वेसल पेक्षा जास्त ब्लॉकेज असेल तर त्याला बायपास सजेशन आहे.